हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ बनवला आहे तो फक्त सेपरेट क्वेश्चन साठी बनवलेला आहे, कारण क्वेश्चन समजल्याशिवाय त्याचा आन्सर आपल्याला देता येणार नाही। त्यासाठी क्वेश्चन समजणं म्हणजे आपल्याला कोण कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचा जर अर्थ समजला आपल्याला तर मग आन्सर देणं सोपं जाईल। तर मग आन्सरचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन आन्सर दोन्ही सोबत घेणार आहोत। पण आजचा व्हिडिओ जो आहे तो फक्त सेपरेट फक्त क्वेश्चन म्हणून बनवलेला आहे, कारण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि हे क्वेश्चन असे असतात की कुणीही कुठेही आणि कधीही विचारले जातात। त्यासाठी फक्त आपण क्वेश्चनचा आज व्हिडिओ बनवलेला आहे। मग बघा फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करून घेत जा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ समजत जाईल। तर बघा फ्रेंड्स, मी आज नावच दिले व्हिडिओला की मुलांना किंवा कोणालाही नेहमी असे प्रश्न शक्यतो मुलांना मुलींना मग हे असे प्रश्न नेहमी विचारले जातात आणि कधीही कुठेही आणि कुणीही, है की नाही? कुणीही म्हणजे काय, आपले शेजारी पाजारी मित्रमंडळी पाहुणे रावळे कुणीही शाळेमध्ये मग कुणीही प्रश्न असे विचारतात आणि कधीही कोणत्याही वेळेस आणि कुठेही, म्हणजे असं नाही की शाळेतच म्हणून घरी दारी पाहुण्या रावळ्याच्या ठिकाणी घरी गेल्याच्या नंतर किंवा मग शाळेमध्ये असे प्रश्न विचारले जातात। त्यासाठी आपल्याला फक्त आज क्वेश्चन बनवायचे आहेत, क्वेश्चन बघायचे आहे आणि क्वेश्चन समजून घ्यायचे आहे, कारण क्वेश्चन समजले की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा मग समजून घ्यायचं। क्वेश्चन समजलं म्हणजे उत्तर समजायला वेळ लागत नाही। आता बघा फ्रेंड्स, पहिलाच क्वेश्चन घेतला आपण, व्हॉट इज युअर नेम। कधीही पहिला प्रश्न अगोदर विचारतात की व्हॉट इज युअर नेम। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं, समजून घेण्यासाठी प्रश्नातले एक किंवा दोन जरी शब्द समजले तर पूर्ण प्रश्न आपल्याला कमीत कमी समजून जाईल की आपल्याला कोण काय विचारतंय म्हणून, म्हणजे कमीत कमी आपल्याला त्याच्या आन्सर मध्ये मग त्याला आपल्याला शॉर्टकट मध्ये सुद्धा उत्तर देता येईल। आता यामध्ये काय, व्हॉट म्हणजे काय आणि नेम, सगळ्यात महत्त्वाचं नेम, याचा अर्थ काय होतोय की कुणीतरी आपल्याला नाव विचारतंय। मग याचा काय प्रश्नाचा अर्थ काय होईल मग, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे, तुझं नाव काय आहे, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो। मग दुसरा क्वेश्चन काय, व्हेअर आर यू गोइंग। व्हेअर म्हणजे काय, कोठे, आणि गोइंग म्हणजे गो, जरी समजलं गो म्हणजे जाणे, मग आपल्याला कोणीतरी असं विचारते की तू कुठे जात आहेस, आहे की नाही? मग याचा अर्थ काय, व्हेअर आर यू गोइंग, तू कुठे जात आहेस। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की मग याचं उत्तर आपल्याला देता येईल की आपण कुठे जात आहोत ते, आहे की नाही? नंतर तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ ओल्ड आर यू। हाऊ ओल्ड, हाऊ म्हणजे किती, ओल्ड म्हणजे त्याला वय म्हणतात। आता ओल्ड म्हणजे म्हातारा पण शब्द वेगळा आहे, पण याच्यामध्ये आपल्याला हाऊ ओल्ड आर यू म्हणजे आपलं वय विचारण्यासाठी ओल्ड हा शब्द वापरला जातो। आणि मग याचा अर्थ काय होतो, मग आपल्याला कोणतरी वय विचारते, याचा अर्थ असा की तुम्ही किती म्हातारे आहात तसं नाही, पण तुमचं एज किती आहे, तुमचं वय किती आहे असं आपल्याला ते विचारतायत, हे समजून घ्यायचंय। म्हणजे हाऊ ओल्ड आर यू। नंतरचा क्वेश्चन आहे, हाऊ आर यू। हाऊ आर यू, यू म्हणजे तू आहेस, म्हणजे तू आहेस, तू कोण आहेस, हाऊ आर यू, किंवा तू कसा आहेस, तू कसा आहेस म्हणजे चांगला आहेस का, काही दुखतंय का, कसा आहेस तू, अशा पद्धतीने म्हणजे तू हाऊ आर यू, तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस। मुलींसाठी सुद्धा असेच क्वेश्चन असतात, त्यामध्ये काही बदल नाही। नंतरचा क्वेश्चन आहे, डू यू लाईक धिस। डू यू लाईक, लाईक शब्दाचा अर्थ काय होतो मग, आवडणे, म्हणजे याचा काय होतो, डू यू लाईक धिस, तुला हे आवडतं का, तुला हे आवडतं का, तुला हे करायला आवडतं का, आहे की नाही? डू यू लाईक धिस, लाईक म्हणजे आवडणे, धिस म्हणजे हे, मग हे तुला आवडतं का, तुला हे करायला आवडतं का, असं त्याचा अर्थ होतो। मग त्याचा आन्सर आपल्याला देताना सोपं जाईल। नंतरचा क्वेश्चन आहे मग, व्हॉट आर यू डुईंग। व्हॉट म्हणजे काय आणि डू पुन्हा करणे, डूचा अर्थ होतो करणे, मग व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस किंवा तुम्ही काय करत आहात, असा सुद्धा त्याचा अर्थ होतो की व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस। त्यानंतरचा क्वेश्चन आहे मग, व्हॉट इज युअर फेवरेट कलर। फेवरेट कलर म्हणजे काही नाही, तसं तुम्हाला कोणी कलर विचारेल किंवा कुणी ड्रेस विचारेल किंवा कोणी सब्जेक्ट विचारेल किंवा कुणी टीचर विचारेल किंवा फ्रेंड विचारेल, कोणताही फेवरेट म्हणजे काय, आवडता। हे समोरचा जर कोणताही शब्द जर बदलला तर तो आपल्याला समजायला जास्त आवड जाणार नाही, फक्त आपल्याला काय समजणे,
आवडीचा आहे की नाही, आवडता. मग याचा अर्थ व्हॉट इज युअर फेवरेट कलर. फक्त समोरचा मी आता सांगितलं की तुम्ही समोरचा कोणताही शब्द घेऊ शकता, म्हणजे तो विचारणार आपल्याला कोणताही शब्द विचारू शकतो. फक्त फेवरेट जरी आपल्याला समजलं तरी मग आपल्याला समजेल की आपल्याला काहीतरी आवडीचं विचारत आहे. आणि समोरच्या हिशोबाने सब्जेक्ट म्हणलं की आपल्याला लगेच कळेल की विषय विचारतोय, किंवा मग कलर म्हटलं की रंग विचारतोय, किंवा मग टीचर विचारलं की मग तुझा आवडता टीचर कोणता, म्हणजे शिक्षक कोण आहे, तुझा फेवरेट फ्रेंड कोणता आहे, किंवा तुझा फेवरेट लीडर कोणता आहे. अशा वेगवेगळे म्हणजे इकडे फक्त की समोरची जागा सगळ्या शेवटची जागा जर चेंज झाली तर मग त्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्याला फेवरेट मध्ये काय विचारते म्हणून. मग याला म्हणतात व्हॉट इज युअर फेवरेट, म्हणजे तुझा आवडता काय. आता नंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट डे इज टुडे. टुडे म्हणजे काय, आज, आणि डे म्हणजे दिवस, आजचा दिवस आहे की नाही. टुडे डे, डे म्हणजे दिवस, टुडे मीन्स आज. म्हणजे व्हॉट डे इज टुडे म्हणजे आज कोणता वार आहे किंवा आज कोणता दिवस आहे. व्हॉट इज डे, व्हॉट डे इज टुडे म्हणजे आज कोणता दिवस आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी सिस्टर ऑर ब्रदर्स डू यू हॅव. हाऊ मेनी, मेनी म्हणजे किती, हाऊ मेनी म्हणजे किती, सिस्टर म्हणजे बहीण, ब्रदर म्हणजे भाऊ आहे की नाही. म्हणजे बहीण किंवा भाऊ आपल्याला विचारताय की किती आहे तुमच्याकडे. हाऊ मेनी म्हणजे किती, दोन्ही मिळून हाऊ मेनी म्हणजे किती होते. मग सिस्टर ऑर ब्रदर म्हणजे बहीण किंवा भाऊ. मग आपल्याकडे म्हणजे आपल्याला किती भाऊ आहे किंवा किती बहीण आहे हे सांगण्यासाठी आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे. ब्रदर अँड सिस्टर आलं म्हणजे काय आलं, मग भाऊ किंवा बहीण बद्दल आपल्याला विचारत आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न व्हेअर डू यू लाईव्ह. व्हेअर म्हणजे कोठे, व्हेअर म्हणजे कोठे. ते बारीक बारीक शब्द अगोदर आपल्याला तुमच्या लक्षात घ्यावं लागले, कारण बारीक बारीक शब्द आल्याशिवाय तुम्हाला वाक्य पूर्ण करणार नाही. तर कधी कधी काय होते मग की पूर्ण वाक्य आपल्याला बोलता येत नाही किंवा समजतही नाही. तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते की ट्रिक म्हणून, की फक्त आपण तुम्हाला त्याचे 2-3 शब्द जरी समजायला लागले एका वाक्यात मधले, तरी तुम्हाला त्या शब्दांच्या अनुषंगाने तुम्हाला तो समोरचा आपल्याला काय बोलतोय हे कळणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शब्दसाठ्यांचा तुम्ही वापर करत जा आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करत जा शब्दसाठ्यावर, म्हणजे शब्दांवर जास्त भर द्या आहे की नाही. मग आता शेवटचा प्रश्न आहे व्हेअर डू यू लाईव्ह. लाईव्ह म्हणजे काय, राहणे. ह्याचा अर्थ होतो राहणे. मग याचा अर्थ काय होईल, मग तू कुठे राहतोस, तू कुठे राहतेस, मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा. व्हेअर डू यू लाईव्ह म्हणजे तू कुठे राहतोस. लाईव्ह शब्द आला की मग आपण समजायचं की आपल्याला कुठेतरी राहण्याबद्दल सांगत आहे, म्हणजे आपण कुठे राहतोय हे आपल्याला कोणीतरी विचारत आहे. मग आपल्याला त्याचं उत्तर लगेच देतात की आपण कुठे राहतो ते. मग आता फ्रेंड्स अशा पद्धतीने आणखी खूप प्रश्न बरेच विचारले जातात, पण जास्तीत जास्त हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे शक्यतो कॉमन सेंटेन्स येते, हे क्वेश्चन कॉमन क्वेश्चन येतात, कारण हे नेहमी कुणीही आपल्याला विचारू शकते. मग याचं उत्तर आजपासून तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं नाहीये. मी आता ट्रिक सांगितली की तुम्हाला काही शब्द जरी त्यातले समजायला लागले तर कमीत कमी तुम्हाला त्याचा आन्सर द्यायला सोपं जाईल. मग आता आपण याचा नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 2 म्हणजे याचा आन्सर सुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायचा आहे. मग आता माझं पुन्हा सांगणं आहे की जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडत असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा. थँक्यू व्हेरी मच.